ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांना त्या कमल मध्यावर बसल्यानंतर दीर्घकाळपर्यंत ध्यान केल्यानंतर भगवंताचं जे दर्शन झालं आपल्या हृदयाच्याच ठिकाणी, त्याचं वर्णन वेदव्यास करतात की भगवंत काय करत होते त्यावेळेला. तर जी भक्त मंडळी आपापल्या अभिलाषेनुसार इच्छेनुसार त्यांच्या पूर्तीसाठी नाना प्रकारच्या मार्गाने पूजा व आराधना करत होती, त्यांना आपल्या चरणकमलांचं भगवंत दर्शन देत होते. आणि ती चरणकमल कशी, शब्द वापरलाय भक्त वांछा कल्पतरू. वांछा माझी इच्छा, भक्तांची इच्छा पूर्ण करणारे जसे कल्पतरू असावे तसे भगवंताचे हे चरणकमल होते. आणि भगवंताच्या कृपेमुळं ते आपल्या चरणकमलांचं दर्शन भक्तांना करत होते. त्या पायाच्या बोटांची जी नख होती, ती नख सुद्धा चंद्रिकेसारखी अत्यंत वेगळेपणाने आणि स्पष्ट अशी चमकत होती. नासिका अतिशय सुंदर होती. भुवया सुद्धा अशा आकाराच्या होत्या की त्याच्यातून भक्तांवर आपण अनुग्रह करतोय असा भक्तांना अनुभव यावा. कानामध्ये कुंडलांची शोभा होती, ती कुंडल धडकत होती, हलत होती. डाळिंबासारख्या वर्णाचे ओठ होते. आणि भगवंताच्या मुखावर जे हास्य होतं, स्मितहास्य होतं, त्या हास्यामुळं लोकांची सगळी दुःख, लोकांची सगळी आर्तता नष्ट करणारं ते होतं. आणि आपल्या मुखामुळं आणि आपल्या दृष्टीतून ते आपल्या उपासकांचा सन्मान करत होते आणि त्यांचं अभिनंदन करत होते. मैत्रेय विदुरांना सांगतायत की भगवंताच्या नितंब देशामध्ये कदंबाच्या फुलांचे केसर जसे असावे तसं पिवळं वस्त्र झळकत होतं. आणि त्या वस्त्राभोवती सुवर्णमय अशी मेखला शोभून दिसत होती. तसंच त्यांच्या वक्षस्थळावर अमूल्य हार दिसत होता. सोनेरी रेषा उमटावी तशा प्रकारचं श्रीवत्स चिन्ह भगवंताच्या वक्षस्थळावर चमकत होतं. चंदन वृक्षाची मुळं व्यक्त होत नाही तशा प्रकारच्या चंदन वृक्षासारखं ते दिसत होते. अतिशय मूल्यवान अशा केयूर आणि उत्तम उत्तम प्रकारच्या मण्यांनी सुशोभित झालेले त्यांचे विशाल भुजदंड हे सुद्धा जणू काही त्या चंदन वृक्षाच्या हजारो शाखा आहेत असं वाटत होतं. आणि चंदन वृक्षाला जसं निरनिराळ्या सापांनी वेढलेलं असतं ठिकठिकाणी, तसं भगवंताच्या दंडांना, खांद्याला शेषाच्या निरनिराळ्या फण्यांनी वेढलेलं होतं. नागराज शेष म्हणजेच अनंत हे भगवंताचे बंधू असावेत असं वाटत होतं. आणि जणू काही कोणी पाण्यानं वेढलेला एखादा मोठा पर्वतराजच असावा असं भासत होतं. पर्वतावर ज्याप्रमाणे अनेक जीव राहतात त्याचप्रमाणे संपूर्ण चराचराचे भगवंत आश्रय होते असं दिसत होतं. शेषांच्या फणांवर जे हजारो मुकुट दिसत होते ते सुद्धा पर्वताची जी सुवर्णमंडित शिखरं दिसावीत तसे दिसत होते. आणि त्यांच्या वक्षस्थळावर कौस्तुभमणी सुद्धा अतिशय शोभून दिसत होता. भगवंताच्या गळ्यामध्ये जी वनमाला होती त्या वनमालेच्या आजूबाजूला गुंगे गुंजारव करत होते. आणि त्यांचा गुंजारव म्हणजे जणू काही वेदांमधल्या ऋचाच कोणी म्हणतायत असं वाटत होतं.
सूर्य, चंद्र, वायू आणि अग्नी व अन्यही देवता यांची सुद्धा ज्यांच्यापर्यंत पोहोच नाही, जे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि त्रिभुवनामध्ये सगळीकडे अनिर्बंध संचार करणारे सुदर्शन चक्र किंवा अन्य त्यांची जी आयुध आहेत ती सुद्धा भगवंताच्या आजूबाजूलाच आसपासच फिरू शकतात, तरी सुद्धा त्यांना भगवंतांचं स्वरूप कळत नाही. अशा प्रकारचं दर्शन ब्रह्मदेवांना होत होतं. आणि हे दर्शन घडत असतानाच विश्वरचनेची इच्छा निर्माण झाल्यानंतर लोकविधाताच्या ब्रह्मदेवाने बघितलं काय, तर भगवंताच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेलं कमळ, आजूबाजूला पसरलेलं जळ, वर दिसणारं आकाश, आसमंतात फिरणारा वायू आणि आपलं शरीर, एवढ्या पाचच गोष्टी त्यांना त्यावेळेला तिथे दिसल्या. त्या व्यतिरिक्त अन्य काहीही त्यांना दिसलं नाही. ब्रह्मदेवांना जेव्हा प्रजा निर्माण करावी, विश्व निर्माण करावं असं वाटलं, तेव्हा त्याचं ते मूळ कारण आहे की त्यांच्या ठिकाणी रजोगुणाची व्याप्ती वाढली. सृष्टीचं कारण असलेलं असे केवळ हे 5 पदार्थ त्यांनी पाहिले, आणि तेव्हा लोकरचनेसाठी अत्यंत उत्सुक होऊन त्यांनी अचिंत्यगती अशा भगवान श्रीहरींच्या ठिकाणी आपलं चित्त केंद्रित केलं आणि अत्यंत भक्तीनं, प्रेमानं, परमपूजनीय अशा त्या प्रभूंची ते स्तुती करायला लागले. ब्रह्मदेव म्हणायला लागले, ज्ञातो समेध्य सुचरान देहभाजान न ज्ञायते भगवतो गतिरिज्यवद्यम नान्यत तदस्ति भगवन् अपि तन्न शुद्धम माया गुण व्यतिकरात जुदुरुर विभासे. भगवंता, दीर्घ काळ गेल्यानंतर आता कुठे मला आपल्याला मी जाणतोय का काय असं वाटायला लागलंय. किती दुर्दैवी गोष्ट आहे की देहधारी जीव आपल्या स्वरूपाला पाहू शकत नाही. भगवंताचं स्वरूप जाणणं हा फार वेगळा आहे, पण जीव देहामध्ये राहून स्वतःचं स्वरूप नीटपणे पाहू शकत नाही. खरं तर आपल्याशिवाय, आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही, आणि जे काही अस्तित्वात आहे असं वाटतं, जी काही अन्य कुठली गोष्ट अस्तित्वात आहे असं वाटतं, ती स्वरूपतः सत्य असूच शकत नाही. कारण गुणमयी मायेच्या ह्या तिन्ही गुणांमध्ये जेव्हा क्षोभ निर्माण होतो, तेव्हाच आपण अनेक रूपांमध्ये प्रकट होता, लोकांना प्रतीत होता. आपल्या चित्शक्तीच्या मुळे प्रकाशित झाल्यामुळं अज्ञान सदैव आपल्यापासून दूरच असतं, आणि आपलं हे रूप ज्याच्या नाभिकमलापासून मी प्रकट झालो, हे शेकडो अवतारांचं, आपल्या अवतारांचं मूळ कारण आहे. आणि आपण सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठीच हे पहिला प्रथम प्रकट केलं. आपलं स्वरूप कसं आहे, तर ते केवळ आनंद मात्र आहे, भेदरहित आहे आणि अखंड तेजोमय असं आहे. ह्या व्यतिरिक्त आपलं काही वेगळं स्वरूप असेल असं काही मला वाटत नाही. आणि म्हणून विश्वाची रचना करण्याची इच्छा झाल्यानंतर विश्वातीत अशा आणि अद्वितीय रूप असलेल्या आपल्या पायांचा मी आश्रय घेतोय. आणि हेच खरं तर पूर्णतः सर्व भूतांचं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि सगळ्या इंद्रियांचं मूळ अधिष्ठान आहे, मूळ आधार आहे. हे विश्वकल्याणमय देवा, मी आपला उपासक आहे, असीम उपासक आहे, आणि आपण माझ्या हितासाठीच
माझ्या ध्यानामध्ये आपलं हे रूप मला दाखवलंय, त्या रूपामुळं पापात्मा आणि विषयासक्त असा जो जीव असतो तो त्याचा अनादर करू शकतो. पण मी मात्र आपल्याला ह्याच रूपामध्ये वारंवार नमस्कार करतो. भगवंत अत्यंत साधा आणि सरळ आहे. त्याला ना कोणता अभिमान आहे, ना कशाबद्दलही ममता आहे आणि ना कशाचा आग्रह आहे. भक्त देईल तसंच तो रूप घेतो आणि ते सुद्धा केवळ भक्तावर अनुग्रह करण्यासाठी, भक्तावर कृपा करण्यासाठी. ब्रह्मदेवांना ज्या प्रकारचं दर्शन त्या कमळामध्ये बसल्यानंतर ध्यानातून झालं, ती सुद्धा भगवंताचीच कृपा होती. असं आहे की कोणती गोष्ट जेव्हा मनात येते तेव्हा ती शब्दासह येते. नसोस्ती प्रत्यय लोके यश शब्द गमात ऋते. कुठलाही प्रत्यय शब्दा वाचून आपल्याला प्रकट करता येत नाही, दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येत नाही. पण तरी सुद्धा एक जागा अशी आहे की जिथे मनात एखादी गोष्ट किंवा वस्तू तर येते, पण तिचं वर्णन करायला शब्दच राहत नाही. भगवंताचं ध्यान हे अशा प्रकारचं आहे, जी माणसं भगवंताच्या साकार सगुण रूपाचा अनादर करतात त्यांची संगत बिघडली असं म्हणायला पाहिजे. कारण ते दुष्टसंगीत असतात आणि त्यांना कायम नरकातच राहावं लागतं. ब्रह्मदेव जे म्हणतायत की आपण माझ्या हितासाठी माझ्या ध्यानात आपलं हे रूप दाखवलं की जे पापात्मे आहेत, विषासक्त जीव आहेत, ते आदरपूर्वक हे बघू शकत नाही. त्याचा अर्थच हा आहे. पुढे ब्रह्मदेव म्हणायला लागले की वेदरूप वायूमुळे आणल्या गेलेल्या आपल्या चरणरूप कमलकोशातला गंध जो वायूमुळे आपल्या कर्णपटातून जे लोक ग्रहण करतात ते खरं तर आपलाच स्वतःच्या हृदयामध्ये प्रवेश करून घेतात. वास्तविक असं आहे की गंध घेणं हे नाकाचं काम आहे आणि श्रवण करणं हे कानांचं काम आहे. पण वेदरूपी वायूमुळं हा जो भगवंताच्या चरणरूपी कमलकोशाचा गंध आहे, याचाच अर्थ भगवंताचं ते ज्ञान आहे ते नाकातून घ्यायचं नाहीये, तर ते कानातून घ्यायचं आहे. म्हणजे ते वेद, त्या ऋचा, त्या वेदांमधनं प्रकट होणारा ध्वनी आपल्या कानातून आपल्या हृदयात गेला की भक्तजनांचं जे हृदय आहे ते विकसित होतं आणि त्याच्यातून भगवंत कधीही दूर जाऊ शकत नाही. कारण पराभक्तिरूप अशा दोरींना भक्तांनी भगवंतांना बांधून घेतलेलं असतं. प्रेमे बांधोनिया दोर धरीला पंढरीचा चोर. याच्यातून जनाबाई जो आशा व्यक्त करतात तो हाच आहे. जोपर्यंत माणसं आपल्या अभयप्रद अशा चरणारविंदांचा आश्रय घेत नाहीत, ब्रह्मदेव सांगतात प्रार्थना करताना, तोपर्यंत त्यांना धन, घर आणि अन्य बंधुजन किंवा आप्तजन यांच्यामुळं निर्माण होणारं जे भय, शोक, लालसा, दीनता आणि आत्यंतिक लोभ यांचा जो त्रास होतो तो होत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा माणसांना जे दुःख प्राप्त होतं, जो त्रास होतो, त्याचं खरं कारण धन संपत्ती, देहगेह आणि ह्या देहागेहाच्या निमित्ताने गोळा होणारे बंधुजन, आप्तजन यांच्यामुळेच
भय, शोक, लालसा, दीनता, आत्यंतिक लोभ इत्यादींचा त्रास होतो. आणि मी आणि माझं हा जो दुराग्रह त्यांच्या ठिकाणी राहतो, त्याच्यामुळेच माणसांना अनेक प्रकारची दुःख भोगावी लागतात. पण जेव्हा भगवंताच्या अभयप्रद अशा चरणारविंदांचा आपण आश्रय करू, तेव्हा ही सगळी दुःख आपोआप नाहीशी होतात. भगवंताचे गुण कीर्तन करणं किंवा त्यांचं श्रवण करणं, याच्यामुळं सगळ्या प्रकारच्या अमंगलांचा नाश होतो. आणि इंद्रिय त्या सगळ्या विषयांपासून, अन्य विषयांपासून दूर होतात. आणि एरवी जी नाना विषयांमध्ये अडकलेली असतात, अत्यंत हीनदीन होऊन मनातल्या मनात लालसा निर्माण होऊन सतत निरनिराळ्या दुष्कर्मांमध्ये मग्न असतात, त्यांची बुद्धी ही दुर्बुद्धी भगवंताचं गुणसंकीर्तन हरण करते. अनेक प्रकारे ब्रह्मदेव भगवंताचं स्तुती सहन करतायत. पुढे त्यांनी काय म्हटलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.